तेव्हा बाळकृष्ण दिसला एवढा मोठा. त्यावेळेला आम्ही नशाबी केलती, पण आता तर आमचं नशापाणी बी बंद आहे, साधनं चालू आहे. मग हो पण काल तुम्ही पाणी प्यायला होता ना. अरे पण आज पेलो का? आज तर नाही पेलो. मग कसं काय दिसला तो? असा विहिरीतून आगड बंब इटोबा वर येतोय येतोय येतोय, न पिता दिसला. एवढा मोठा कस काय? भैर्या, तेव्हा आता लगेच ईदी करायला लागणार. हो पण जप पूर्ण झालेला नाही. तुझ्या चोपडीत बघून सांग किती जप झालाय ते. होय. जेमतेम 10,000 झाला असेल. बरं मला सांग, मठात जप करताना आपण किती जण असतो? 10 म्हणजे 10-12 असतील. 10 पण चालतंय की, चालतंय 10 चालतंय. पण प्रत्येक जण जिंगरोबाच्या नावाचा जप करत असतो ना. होय होय बाबाजी. अरे म्हणजे झालंच की, म्हणजे 10 जणांनी 10,000चा जप केला प्रत्येकाने, म्हणजे अरे 1 लाख झालं की. झालं 1 लाखाचा जप पूर्ण झाला. मोकळे झालो आपण. आपला ईदी करायला वाट मोकळी झाली. भैर्या, आता ईदी करणं शक्य आहे आपल्याला, आपण करू शकतो. करू आपण. ईदी जप पूर्ण झालेला आहे. वाढवून टाक. 1-1-0 वाढवून टाक, चोपडीमध्ये वाढवून टाक. विठुराया, अरे असं का केलंस तू? तू विठुराया कोणाला दिसायचं नाही असं ठरवलं होतं ना आपण. मग सासूबाईंना का दिसलास? किती त्रास झाला त्यांना, किती चिडल्या त्या. सगळं सामान त्यांनी हस्तव्यस्त केलं. आणि आता बाबाजी कुठला तरी विधी करणार आहेत म्हणाले. मग त्याचा त्रास सासूबाईंनाच होणार ना. विठुराया, त्यांना त्या विहिरीच्या कट्ट्यावर तूच घाबरवलंस ना. खरं सांग, आता कोड्या काढायच्या नाही, अगदी शहाण्या मुलासारखं वागायचं. आणि विठुराया, एक लक्षात ठेव, बाबाजींकडे ना जिंगरोबाचं डोळं आहे, त्यात अजिबात बघायचं नाही, नाहीतर सगळी गडबड होईल. डोळे मिटून घ्यायचे, आणि तू डोळे मिटलेस ना की मग काय